आता निघालो आहे प्रेरणाच्या मावशीच्या इथून. 11 वाजलेत. अजून बाकीचे सगळे रेडी होतात. खूप टाईम लावतात रेडी व्हायला. सो आपण निघालो आहे. येतात प्रेरणा ते सगळे मागून. मस्त वाटतं ना असं. मागे इथे वरती घर आहे, त्याचं थोडं पाऊल वाटे चालत जायचं. ती पण अर्धी प्लेन आहे, फक्त थोडेसे असं दगडांच्या शिड्या बनवल्यात, तेवढं चढायचं आहे. नंतर मग आलं. मला आता प्रेरणाच्या मावशीचं हे बॅक साईड गाव व्यू दाखवतो. खूप भारी आहे नेचर, म्हणजे ना मजा येते असं नेचरमध्ये. रात्रभर थंडगार होतं, पण इथे सापाची आणि याची विचू याची अजून पण भीती आहे. म्हणून नाही तर माझा प्लॅन होता रात्री बाहेरच झोपायचा असं थंडगार हवेमध्ये, पण नाही रिस्क घेतली. इधरचीच नाही रिस्क घेत, आपण कशाला रिस्क घ्यायची. मग आता तुम्हाला दाखव. इकडे प्रेरणाच्या मावशीचं घर आहे वरती. आता कोणतं आहे हे मला पण एक्झॅक्टली नाही माहिती. झाडं बिडत पण इथे जवळच आहे, आणि जवळ असं डोंगर पण आहे. तिकडे पुढे गेला डॅम आहे. ते असा ब्रिज आहे छानच. आधी ब्रिज आहे ना, हालायचा हा ब्रिज. हा आता तरी ठीक बांधलाय, आधी हा ब्रिज हालायचा, डुगू हालायचा. भीती वाटायची याच्यावरनं जायला. ही त्यांची नदी येते. काल ओम इथेच आंघोळ करायला आला होता, इथे पोहत होता याच्यामध्ये, त्या नदीमध्ये. त्यांनी मला बोलवलंय खेकडे खायला बोलवलंय त्यांनी. पावसाळ्यामध्ये बोलला खेकडे खायला. तर तिकडे त्यांचं घर आहे, हे जे दिसत आहे ना झाडामध्ये, तिकडे त्यांचं घर आहे. आणि आपण इकडं आपली गाडी पार्क केली आहे. तिकडून जायला रस्ता आहे बुडून, पण तिकडून आपण नेली नाही, कारण का कसं आहे त्यांच्या इथे पार्किंगला जागा नाही आहे. वरती नेणार, परत तिथे गाडी लावता नाही ना, मग तिथून आपल्याला परत दुसरीकडे कुठे गाडी लावायला लागली. म्हणून काय केलं, इथं सेफर साईडसाठी इथे गाडी लावून दिली. टेन्शन नाही, काय नाही. इथून तेवढं चालत गेलो. आता जाऊ. आता त्यांच्या मावशींच्या मोठ्या मुलीकडे जाऊ. त्यांचं पण जवळ घर आहे इथे, डॅम आहे ते, तिथंच घर आहे त्यांचं पण. त्यांच्याकडे जाऊ. स्पेशली मला त्यांचे हे सासरे आहेत, स्पेशली सिरियसली म्हणजे लास्ट टाइम आलं होतं ना, खूप बोलतात हे, खूप आम्ही मंदिर इथे बाजारात पण गेलेलो. भारी म्हणजे ते एक कनेक्शन म्हणतात ना, की हा बाबा इकडे आल्यावर असं एक असतं ना, त्यांना भेटलं पाहिजे. सो असे आहेत, तर त्यांना पण भेटू. नॉलेज पण खूप आहे, म्हणजे खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून. आंब्याच्या बागा लावल्या, ते खूप इन्फॉर्मेटिव्ह देतात, इन्फॉर्मेशन देत राहतात. म्हणून काल पण जेव्हा ते त्यांचे सोन्याशी बोलत होतं तेव्हा त्यांना विचारलं आहेत का ते, कसे आहेत, बरे आहेत ना. आहेत नाही ते कसं भेटू ना त्यांना, त्याच्यासाठी असं चाललं. त्यांना पण भेटायला एक्साइटमेंट पण आहे खूप त्यांना भेटण्याची. हे बाकीच्यांना पण भेटण्याची आहे एक्साइटमेंट, पण ते एक बॉन्ड बोलतात ना. काल इथे आम्ही गाडी लावलेली, इथेच लावलेली गाडी सुकाई देवीच्या इथे. तर हे सुकाई नागावे, ओके असं आहे. म्हणजे हे वाड्यात वेगळं. हां आज आहे. हॅलो, आपण दर्शन पण घेऊया देवीचं. आलो एवढ्या लांबून. आज हनुमान जयंती म्हणा. खूप जुनं मंदिर आहे, 1994चं मंदिर आहे. इथे पण खूप सारं देवांच्या मूर्त्या आहेत. इकडे पण मूर्त्या देवीच्या. सगळ्यांना पण हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. नो ब्लॉग लेट येईल, पण स्टील सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. आता आपण निघूया कालव्यांकडे. चलो जाईन, भेटू आता डायरेक्ट तिकडे.
तर इकडे पण मंदिर आहे, मूळ पुरुष मंदिर नागाव. पाय भासतायत ते पण तुम्हाला दाखव. हे असं काही मंदिर आहे, त्यांचं कुलदेवत आहे. हां, असं हे कुलदेवत आहे. ही देवी आणि ही दैवत. आता आम्ही शिरगावला आला हनुमानाच्या मंदिरात. मला हनुमानाचं मंदिर पण दाखवूया आपण मारुतीचं. आम्ही अलोऱ्यामध्ये गेलो होतो खरं तर हे शोधायला. खालची वाडीमध्ये मंदिर. छान असं मंदिर आहे. जयंतीनिमित्त मारुतीच्या मंदिरात दर्शन झालं आमचं. तर आम्ही दोघं आलो होतो शिरगावला. मारुतीच्या मंदिरात दर्शन घेतलं. आपलं बुंदीचे लाडूचं हे ठेवलं. आणि लकीली म्हणजे मी शनिवारचा उपवास ठेवतो आणि शनिवारचा उपवास आणि हनुमान जयंती पण शनिवारी आहे लकीली. तर आता आम्ही परत चाललो आहे तिकडेच अलोऱ्याला, म्हणजे त्यांच्या कोलतेवाडीला. मग त्याच्यानंतर स्कूटीवरती आलो मी आणि मुलगा. आता आम्ही जाऊ परत तिकडे. प्रेरणा ते परत हनुमानाच्या मंदिरात थांबलेत. ते कसं मोठं मंदिर आहे म्हणून इकडे आलेलो. मोठ्या चांगला आहे इकडे तरी करू जाऊ थोडा वेळ आणि परत आम्हाला इकडेच जायचं आहे. सो एकटी टाईम दिला होता पालखीचा, पण चेंज झाला आहे. 4 वाजेपर्यंत येणार आहे. स्वीट्स भेटले ना आम्हाला, मग त्याच्यामुळे आम्ही तेवढा लांब आलो. इथे पालखी, हां इथे मंदिर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मंदिर. तो तिकडून पालखी निघते आणि जो सबिना सगळं झाल्यानंतर पालखी इथे होते. डायरेक्ट लास्ट स्टॉप इकडे असतो आणि मग डायरेक्ट म्हणजे नदीच्या अलीकडे आणि मग डायरेक्ट मंदिरात जाते. स्वतः मिळालं कोलकेवाडीमध्ये. कोलकेवाडीमध्ये मंदिरात आलं. जन्म हनुमान जयंतीनिमित्त खूप छान असं डेकोरेशन केलं आहे फुलांचं. विठो माऊली महाराज बोलता है हनुमानचं मंदिर. असा उलटा करा इकडे. फिरो आता सगळं अर्चित भाऊ काळबे यांनी बजरंग बली यांना हार घातलेला आहे. अर्चित भाऊ काळबे. अर्चित भाऊ काळबे. Vera.
छान असं इथे अयोध्येचं मंदिर पण बनवलं आहे. तुम्ही बघायला की मागे लाईट आहे आणि असं एक मस्त बनवलं आहे. पंढरीची वारी मागून लाईट सोडलेत. छान असं बनवलं डेकोरेशन. सो 3 वाजता आपण मामांच्या इकडे आलं. मामांच्या इकडे आलं. पालखीची वाट बघतोय. 12चा टाइम दिला होता. 12चा 1, 1चा 2, 4 नंतर आता 6चा दिलाय. बघू आता फिक्स कधी येतात ते. तर इथं तयारी चालू आहे. तुम्हाला तयारी दाखवतो. पालखीचा जो क्रेज आहे ना, क्रेज ते दाखवतो. क्रेज म्हणजे आता बघा रांगोळी ते सगळं चालू आहे ते दाखवतो. आणि बघा अशी रांगोळी काढली, सजवलं आहे. इथं ध्वज लावायचा आहे. बघा सगळीकडे अशी साईडला अशी हे केलं आहे. इकडे पण काढली आहे रांगोळी. तोरण विरण बांधलंय. आतमध्ये पालखीसाठी येते. तुम्हाला पालखी आल्यावर दाखवतो. पालखी येतं आणि आपण व्हिडिओ काढूच जर भेटला चान्स तर. सगळीकडे तेच चालू आहे. ते ग्रीन कलरमध्ये तर खूप सारी रांगोळी काढली सगळ्या साईडने अशी. सो इथे अशी पालखी ठेवली जाईल आणि मग पुढचं कार्यक्रम तुम्हाला दाखवूच. हे वामन मामाचं नवीन घर बांधलं ते. मीठ नाही टाकलं नीट बरोबर. नाही देते, नाही देते. मसाला खूप टाकला, मीठ कमी टाकलं. हा बघा कुसका माझा व्हिडिओने काढत आणि व्हिडिओमध्ये मला घेत नाही हा जास्त मुद्दामून. तिच्या मनातलं घे. तिला तिकीट देत नाहीये. तिला सरपंच व्हायचं इच्छुक आहे. कोळकेवाडीचे कैरी खायच्या मूड मध्ये. मला मोठी घेऊ दे. दाता जरा थांब ना. मोठी अरे शेप नाही चांगला यांचा. मसाला दाता जरा पण मोठी घेतली दिसली पाहिजे ना कॅरी करतात. हे बारक्या मामांचं, वामन मामांचं आणि वरती मोठ्या मामांचं घर आहे. आणि हे मामांच्या वडिलांचं बहिणीचं घर आहे. बहीण लांब नसावी म्हणून जवळच तिला इथे घर आहे. आता तिची पूर्ण खालची फॅमिली जनरेशन. ये पालखी आली. चल चल पालखी आली. चल चल चल. उचलून नाही. चल पटकनी चल. बघ आली का? बघ आली का? बघ खालती नको जाऊ, इथूनच बघ. हा आली का? बघ आली. आली नाही आली? त्यांना बोल या लवकर या, मी वाट बघतोय. आली. धावपळ लहान मुलांची धावपळ. फायनली पालखी आली इकडे. वामन
लहान मोहम्मद आहे, कॉमन मोहम्मद.
इथून पालखी गेली इकडे त्यांचे बाबांची जी बहीण त्यांच्या इथे गेली, त्या मामांच्या वडिलांची बहीण. आता जाणार इकडे मोठ्या मामांच्या इकडे.
आता मोठ्या मामाच्या घरून पण पालखी गेली आहे. तिकडे काय व्हिडिओ शूट नाही केला कारण का सेमच. सो आता असंच फिरत जाणार. आता वाजलेत किती सांगू का, 9:15 झालेत आणि असं फिरत आता जाईल सगळीकडे पालखी वाड्यामध्ये. मग नंतर मी तर ऐकलं आहे रात्री 2-3 वाजेपर्यंत पालखी जात असते. नंतर कुठेतरी एखादा हे करतात, सकाळी परत पालखी घेऊन चालू होतात. सगळे जे बोलतात ना देव घरात येतात, तसा प्रकार सगळीकडे म्हणजे असं सगळ्यांच्या घरात. आता बसू थोडा वेळ, त्यानंतर आपण पण निघू मावशीच्या इकडे जाऊ. सो फायनली 11 वाजलेत आणि आता आम्ही मावशीच्या घरी पोचलो आहे. झालं आमचं पालखी करून जेवण झालं. मस्त जेवण होतं, म्हणजे निवासाचं जे जेवण होतं ना तेच मस्त प्रॉपर डाळ भात, म्हणजे उपवासाचं सार्थ झालं मला. आता 11 वाजले, मावशीच्या घरी पोचलं. झोपतो. उद्या सकाळी परत आम्हाला लवकर निघायचं आहे. कुठे काय ते सकाळी सांगतो. आता जाम जमलो आहे. पूर्ण टाईम आमचं पालखी वाट बघण्यामध्ये, पालखीची वाट बघ. हां काय करणार, पाप केलं तेवढे आम्ही. लेट आली. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. ओमकार के साथ. ओमकार आहे 26पर्यंत.